नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 5 मार्चच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, कालच्या भागामध्ये कल्पना स्टूलवरून किचनमध्ये पडलेली असते. त्यामुळे तिचा पाय दुखत असतो आणि तिला चालता येत नाही. त्यावेळी ती तिच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेली असते. तेव्हा तिथे सायली येते आणि म्हणते, आई, पाय कसा आहे? सूज कमी आली आहे का? तेव्हा सायली कल्पनाच्या पायाला हात लावून बघते. तेव्हा कल्पनाला दुखतं. त्यावेळी सायली म्हणते, आई, माफ करा, मी तुम्हाला बर्फ लावून देऊ का की लेप लावून देऊ? तेव्हा कल्पना रागाने सायलीकडे बघते. तेव्हा सायली म्हणते, विमलताई लेप लावून देतील, नाहीतर अश्विन भाऊजी आल्यानंतर तुम्हाला औषधं देतील. तेव्हा कल्पना रागाने सायलीला म्हणते, तुझा हा गोंधळ थांबव. मला काही लागलंच तर मी विमलला सांगेन, पण तू परत परत तुझं तोंड मला दाखवू नकोस. दुसऱ्याला मदत करण्याआधी स्वतःचं चित्त थाऱ्यावर पाहिजे, म्हणजे तुझं लक्ष नाहीच. तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते, तुम्हाला कसं कळलं आई? मी खूप अस्वस्थ आहे ते. मग कल्पना म्हणते, जा आता तुझ्या खोलीत जा. तेव्हा सायली म्हणते, हो, तुम्ही आराम करा आई, काळजी घ्या. मग सायली बाहेर जाते. मित्रांनो, इकडे अर्जुन आणि चैतन्याला अजूनही अथर्व विचारे सापडत नाही. त्यामुळे ते दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठे गेला असेल हा अथर्व विचारे? त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू चिडू नकोस, पॅनिक होऊ नकोस, सापडेल तो. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो, कसा सापडेल? आपल्या हातात 12 ताससुद्धा नाहीत चैतन्य, आणि उद्या सकाळी 10 वाजता त्याला कोर्टात हजर करायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, मला माहीत आहे, तो नाही सापडला तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडणार आहे. पण तू टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला अथर्व नक्की सापडेल. मित्रांनो, आता इकडे अश्विन प्रियाच्या काळजीने प्रियाला भेटायला किल्लेदारांच्या घरी येतो. तेव्हा तिथे प्रतिमा त्याला म्हणते, अश्विन, असा अचानक कसा आलास? घरी सगळं ठीक आहे ना रे? तेव्हा अश्विन म्हणतो, हो, सगळं ठीक आहे. ॲक्च्युली मी हॉस्पिटलमधून घरी जात होतो, म्हणून म्हटलं जाता जाता तन्वीला भेटावं. तन्वी ठीक आहे ना आत्या? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, ठीक आहे. का रे? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, मी सकाळपासून तिला फोन मेसेजेस करतोय, पण ती काही रिप्लाय देत नाही. बिचारी अपसेट आहे ना. म्हणजे ती तुझ्याशी सगळं शेअर करत असेलच, पण सगळ्याच गोष्टी आईबाबांशी शेअर करता येत नाहीत ना. मित्रांनो, ही प्रिया बाहेर येऊन यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, हा रिकामा खोका डायरेक्ट घरी कसा काय आला? आज पुन्हा नवीन नाटक सुरू करावं लागेल मला आता. मित्रांनो, आता अश्विनला प्रतिमा म्हणते, पण आज ती अगदी व्यवस्थित आहे, तिच्या खोलीतच आहे, जा तन्वीला भेटून ये. तेव्हा मग मित्रांनो, आता इकडे ही प्रिया रूममध्ये आल्यानंतर ग्लासमधलं पाणी तोंडाला लावते आणि रडण्याचं नाटक करते आणि ती बेडवर झोपते. इतक्यात अश्विन तिच्या रूममध्ये येतो. मित्रांनो, तेव्हा ही प्रिया रडण्याचं नाटक करत असते. मात्र अश्विनला या बिचाऱ्या तन्वीचं खूप वाईट वाटत असतं. मित्रांनो, अश्विन तन्वी असा हाक मारतो. तेव्हा ही प्रिया त्याच्यासमोर रडण्याचं खूप वाईट नाटक करते. त्यामुळे ह्या अश्विनला तिची दया येऊ लागते. मित्रांनो, आता इकडे सायली ही खूप टेन्शनमध्ये असते. अथर्व सापडलाय की नाही असं विचारण्यासाठी ती अर्जुनला कॉल करते, पण अर्जुन काही कॉल उचलत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे सायली बहिणीचा फोन आहे, उचल. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, आणि काय सांगू त्यांना? अथर्व विचारे नाही सापडला तर चैतन्य, मला त्यांना तोंडही दाखवता येणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे बघ, सायली बहिणी सगळं समजून घेईल, तू तिला सांगून तरी बघ. तू त्यांना काही सांगितलं नाहीस तर त्या उगाच काळजी करत बसतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे म्हणूनच मला टेन्शन येते, माझंच चुकले, मी अथर्वला पोलीस प्रोटेक्शन घ्यायला हवं होतं. बातमी लीक होईल हा विचारच मी करायला नको होता. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अरे त्यावेळी तुला जे वाटलं ते तू केलंस ना, आता हायपर होऊ नकोस. मग अर्जुन चैतन्याला सांगतो की अथर्वला पुन्हा कॉल कर, आपणाला सगळे प्रयत्न करायला हवेत. उद्या 10 पर्यंत जर अथर्व नाही सापडला तर मधुभाऊंना. मित्रांनो, अर्जुन खूप चिडलेला असतो. त्याला बघून चैतन्य त्याला समजावतो. मित्रांनो, आता इकडे अश्विन प्रियाला समजावत असतो. तो म्हणतो, तन्वी, दादानं जे काही केलं ते किती मनाला लावून घेतेस? अगं, अख्खं आयुष्य तुझ्या पुढे पडले. तेव्हा ही प्रिया म्हणते, मी एकटी काय करू? अरे, एकदा नाही 2 वेळा लग्न मोडले माझं, आणि लग्न मोडलेल्या मुलीलाच दोष देतात. सगळेजण त्या मुलीला वाईट नजरेने बघतात.
मित्रांनो, तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, तू अशा बॅकवर्ड लोकांचा कशाला विचार करतेस? तेव्हा प्रिया म्हणते, पण मी एकटी आहे हे तर खरं आहे ना रे. माझ्या आजूबाजूला सगळी जोडपी आहेत. आई बाबा, काका काकू, मामा मामी, अर्जुन, सायली. मित्रांनो, अश्विनच्या समोर प्रिया रडण्याचं नाटक करत असते. ती म्हणते, माझी साथ कधीच कोणीच देणार नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी प्लीज रडू नकोस ग. तेव्हा ही प्रिया म्हणते, सांग ना अश्विन, माझं या जगात कोणीच नाही ना? कोण मला मरेपर्यंत साथ देईल? मित्रांनो, अश्विन काहीच बोलत नसतो. त्यावेळी ही प्रिया मनातल्या मनात म्हणते, ए माठ, मी तुला एवढी हिंट देते, काहीतरी बोल ना. म्हण की तू आहेस माझ्यासाठी. मित्रांनो, मग पुन्हा ही प्रिया रडते आणि म्हणते, सांग ना, माझ्या नशिबात कोणीच नाही ना? मित्रांनो, आता अश्विन बोलणारच असतो इतक्यात प्रतिमा येते. तेव्हा तो थांबतो आणि ही प्रिया मनातल्या मनात म्हणते, झालं, हा अर्धा मेंदू नेहमीप्रमाणे टपकला. मित्रांनो, प्रियाला प्रतिमाचा खूप राग आलेला असतो. प्रतिमा अश्विनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, नको प्रतिमा त्या, कॉफी नको. खरं तर मी घरी सांगून आलो होतो की लवकर घरी येईन. इथे फक्त 5 मिनिटाची भेट घ्यायची होती म्हणून आलो होतो. निघतो होता मी. तन्वी, काळजी घे हां. मित्रांनो, मग अश्विन निघून जातो. आता इकडे कल्पनाला प्रताप आणि विमल खाली घेऊन येत असतात. तिचा पाय खूप दुखत असतो. तेव्हा प्रताप तिला म्हणतो, काय केलंस हे कल्पना? प्रताप माझं नाव आहे आणि तू काय प्रताप करून ठेवलायस? तेव्हा कल्पना म्हणते, अहो चुकलं मित्रांनो, मग कल्पनाला जेवण्यासाठी बसवतात. तेव्हा प्रताप व कल्पनाचं लक्ष सायलीकडे जातं. सायली खूप टेन्शनमध्ये असते असं त्यांना जाणवतं. तेव्हा कल्पना म्हणते, अहो काय झालं असेल का? तिचं लक्ष नाही आहे कशात मगापासून. तेव्हा प्रताप म्हणतो, मी आलो तेव्हाही ती असंच वागत होती, सारखं फोन बघत होती. तेव्हा तो म्हणतो, मी अर्जुनला विचारू का? तेव्हा कल्पना सांगते की अहो अर्जुन आला नाही अजून, आणि अश्विनही बोलला होता की लवकर येतो म्हणून, पण तोही आला नाही. मग प्रताप म्हणतो, अगं काय करतायत हे दोघं? तेव्हा कल्पना सांगते की अश्विनला इमर्जन्सी आली असेल. ठीक आहे, पण अर्जुनला का वेळ झालाय? कल्पना म्हणते, अहो ती पण खूप टेन्शनमध्ये दिसते, सगळं ठीक असेल ना? तेव्हा प्रताप म्हणतो, हो तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक असेल. मित्रांनो, इकडे प्रतिमा अश्विनला म्हणते, अरे अश्विन, तू कॉफीसुद्धा घेतली नाहीस, मी तर म्हणते जेवून जा. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, मी जेवायला नंतर कधीतरी येईन. तेव्हा प्रतिमा म्हणते, अश्विन, तू तन्वीची इतक्या काळजीने विचारपूस करायला आलास म्हणून तुला विचारते. तन्वीना हल्ली विचित्र वागते, कधी कधी चिडते, हातातील वस्तू फेकते, पुन्हा सॉरी म्हणते. मला तिचं वागणं कळतच नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, हो प्रतिमा आत्या, उलट तूच तिची बाजू समजून घ्यायला हवीस. तिच्या बाबतीत जे काही घडले ना, ते सहन करणं सोपं नाही. ती वरवर नॉर्मल दिसते पण आतून खूप दुःखी आहे, म्हणून ती असं वागते. मित्रांनो, मग प्रतिमा म्हणते, अरे पण ती विसरायचा प्रयत्नही करत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, मग आपण समजून घेऊयात ना, ती कशीही वागली ना तर आपण तिला सपोर्ट करूयात, आणि आत्ताच्या घडीला हेच हवं आहे, आणि तिला जाणवू दे तिची आई तिच्या मनाचा विचार करते. तेव्हा प्रतिमा म्हणते, तो मी करतेच अरे, म्हणून तर आयुष्यभराचं दुःख तिच्या पदरात येऊ दिलं नाही. मला तन्वीने आनंदात राहायला हवंय. तेव्हा अश्विन म्हणतो, मग पुढचे दिवस आपण तिचे मूड सहन करूयात आणि सगळे मिळून आपण तिची काळजी घेऊयात, होईल सगळं नीट. मित्रांनो, मग अश्विन निघून जातो. आता इकडे अर्जुन चैतन्याला सांगतो की इन्स्पेक्टर कदमांनी माझ्या फोनवर काही अपडेट पाठवलेत का बघ. तेव्हा चैतन्य बघत असतो, पण अर्जुनचा फोन डेट झालेला असतो, त्याची बॅटरी संपलेली असते, आणि चैतन्याचाही फोन डेट झालेला असतो, दोघांच्याही फोनची बॅटरी संपलेली असते. मित्रांनो, तेव्हा अर्जुन म्हणतो, माझा कारचा चार्जर मी घरीच विसरला आहे, आता काय करायचं? असं सगळंच एकदम कसं काय घडून येतं? तेव्हा चैतन्य परत अर्जुनला समजावतो. मित्रांनो, अर्जुनला अथर्व विचारीचा खूप राग आलेला असतो. इकडे प्रिया रविराजची वाट बघत असते. ती म्हणते, कुठे गेला हा किल्लेदार, कधी यायचा? मी इथे मस्त माचीसची काडी घेऊन आली आणि इथे शेकोटी गायबच आहे. मित्रांनो, इतक्यात रविराज येताना तिला दिसतात. त्यावेळी ती शांत एका बाजूला डोकं ठेवून बसते. तेव्हा रविराज पाणी पिण्यासाठी जातात आणि प्रियाला बघून म्हणतात, काय तन्वी, काय चाललंय? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा अहो तुम्ही कधी आलात? मित्रांनो, मग रविराज प्रियाकडे बघतात. तेव्हा प्रिया रडण्याचं नाटक करते. ते पाणीही पित नाहीत. ग्लास ठेवून प्रियाकडे जातात आणि म्हणतात, काय झालंय? तेव्हा प्रिया म्हणते, काही नाही बाबा,
तेव्हा मग रविराज म्हणतात की रडतेस का मग? मग प्रिया म्हणते जाऊ दे ना बाबा, उगाच तुम्ही ऐकलं तर त्रास होईल तुम्हाला. तेव्हा रविराज म्हणतात माझं मन जपण्यासाठी उगाच स्वतःचं दुःख वाढवू नकोस. चल पटकन सांग बघू काय झालं ते. मित्रांनो, प्रिया काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर रविराज म्हणतात आलं लक्षात, कल्पना आणि प्रताप येऊन गेले ना, स्वतःच्या मुलाच्या सुखी संसाराच्या कहाण्या सांगून गेले असतील. याचाच त्रास झाला असेल तुला, म्हणून रडत बसले असशील. तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा, मामा मामीला आता सायलीचं खरं रूप कळलंय. ते नावसुद्धा घेत नाहीत तिचं. खरं तर आपल्याच घरातून एवढा स्ट्रॉंग सपोर्ट तिला असेल तर ते शेफारणारच ना. तेव्हा रविराज म्हणतात आपल्याच घरातून म्हणजे? तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे आईचा सायलीवर खूप जीव आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण इतका की ती माझ्याकडे दुर्लक्ष करून तिच्याशी सारखं व्हिडिओ कॉलवर बोलत असते. तेव्हा रविराज म्हणतात हे कधी केलं तिने? त्यावेळी प्रिया सांगते आज दुपारी असं वाटलं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं, पण बघते तर काय, आई सायलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. मित्रांनो, प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो. रविराजच्या नकळत ती फोन बाजूला घेते. तेव्हा प्रिया म्हणते मघाशीही आई व्हिडिओ कॉलवर बोलत होते. बाबा, मी मुलगी म्हणून कुठं कमी पडते? ज्या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ती माझ्या आईच्या इतकी जवळ का आहे? तेव्हा रविराज म्हणतात तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस. अगं प्रतिमाने मुद्दाम तुझ्याकडे दुर्लक्ष नसेल केलं. तेव्हा प्रिया म्हणते पण ती सतत सायलीशी बोलत असतेच ना बाबा, पण त्याची काय गरज आहे? पूर्णाजीशी नातं वगैरे जुळवणं हे वेगळी गोष्ट आहे आणि सायलीला डोक्यावर घेणं ही वेगळी गोष्ट आहे. सायली आपल्याला आवडत नाही याचा काहीच फरक पडत नाही का तिला? माझं सोडा, पण तिने तुमच्या मनाचा तरी विचार करायला हवा ना बाबा. मित्रांनो, प्रियाचा राग बघून रविराज तिला म्हणतात तू शांत हो तन्वी, मी प्रतिमाशी बोलतो, आता जाऊन झोप, उद्या आपणाला कोर्टात जायचंय. मग रविराज हे तिथून जातात. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते आता हा किल्लेदार याच्या बायकोला सरळ करेल आणि मला काहीच करावं लागणार नाही. मित्रांनो, आता इकडे सायली अर्जुनची वाट बघून त्याला पुन्हा कॉल करत असते, पण फोनच लागत नाही, म्हणून ती खूप काळजीत असते. ती चैतन्यलाही फोन करते पण त्याचाही फोन लागत नाही, म्हणून तिला खूपच काळजी वाटते. आता इकडे वरती कल्पनालाही झोप लागत नाही. अर्जुन आला नाही म्हणून तीही काळजीत असते. नंतर तीही अर्जुनला फोन करायचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतापही उठतो आणि म्हणतो अगं कल्पना, इतक्या उशिरा कुणाला फोन करतेस? तेव्हा कल्पना त्यांना सांगते की अर्जुनला कॉल करते पण फोनही लागत नाही, त्याला इतका उशीर कधी होत नाही हो. तेव्हा प्रताप म्हणतो अगं कुठल्या तरी केसमध्ये अडकला असेल. तेव्हा मग कल्पना सांगते की मग घरी येऊन स्टडी रूममध्ये बसायचं, बाहेर कशाला थांबायचं इतका वेळ? शिवाय त्याचं कामही असं आहे, कुठले कुठले गुन्हेगार त्याचे शत्रू आहेत, मग काळजी नाही का वाटणार? तो सुखरूप आहे हे तर कळायला हवं, पण बघा ना त्याचा फोनच लागत नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो हे बघ, तो कुठं गेलाय आणि कधी येणार आहे याचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकते. तू त्याच्याशी बोलू शकतेस का? तेव्हा कल्पना म्हणते अजिबात नाही, आपण दोघं खाली जाऊन थांबूया का? म्हणजे अर्जुन आला तर आपणाला लगेच कळेल. तेव्हा प्रताप म्हणतो अशा दुखऱ्या पायाने येणार आहेस का? तेव्हा मग कल्पना म्हणते मग तुम्ही तर जा. मग प्रताप खाली जातो. इकडे खाली आल्यानंतर बघतो तर सायली अजून अर्जुनची वाट बघते हे त्याला कळतं. कल्पनाही बाहेर येत. मित्रांनो, आता इकडे रविराज रूममध्ये येतात. तेव्हा प्रतिमा त्यांना म्हणते की मी केव्हापासून तुमची वाट बघते, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. तेव्हा रविराज प्रतिमाला थांबवतात. ते म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला कळले की तू सायलीशी अलीकडे खूप वेळ बोलतेस. तेव्हा प्रतिमा म्हणते खूप वेळ असं नाही, पण बोलणं होतं आमचं. तेव्हा रविराज म्हणतात काय गरज आहे? त्या मुलीमुळं काय घडले हे माहिती आहे ना तुला? सायलीवर तुझं एवढं प्रेम वाढलंय की स्वतःच्या मुलीचं दुःखही विसरलीस. तेव्हा प्रतिमा म्हणते अहो पण सायलीमुळे काही घडलंच नाही. इथे तन्वी स्वतःचं दुःख स्वतःच वाढवून घेते, कारण ती सायली आणि अर्जुनच्या विचारातून बाहेरच पडत नाहीये. तेव्हा रविराज म्हणतात ती पडत नाही का तू पडत? तू जर तन्वीपुढे सायलीशी सतत बोलत राहिलीस, कसं विसरेल की तू तिच्यापेक्षा दुसऱ्या मुलीवर जास्त प्रेम करतेस? मग प्रतिमा म्हणते अहो सायलीवर माझा जीव आहे, म्हणजे असं नाही की मी तन्वीवर प्रेम नाही करत. मग रविराज म्हणतात बास बास, मला आता वाद नाही घालायचा. तुला तुझ्या मुलीचं दुःख कळतच नाही, त्याला काय करणार? पण एक मात्र लक्षात ठेव, माझ्या मुलीचं मन कोणीही दुखावलं तर मी त्याला कधीही माफ करत नाही.
मग ती तू का असेनास? मित्रांनो, रविराज प्रतिमावर रागवतात. याचं तिला खूप वाईट वाटतं. आता इकडे कल्पना प्रतापला सांगत असते की सायलीला विचारा अर्जुन कधी येणार आहे ते. तेव्हा प्रताप सायलीच्या जवळ जातो, पण सायलीशी बोलत नाही. तो विमलला हाक मारतो. तेव्हा सायली म्हणते, बाबा तुम्ही अजून जागे आहात, तुम्हाला काय हवं आहे का? तेव्हा मग प्रताप म्हणतो, अर्जुन आला नाही का अजून? तेव्हा सायली म्हणते, नाही ना बाबा, त्यांचा फोनही स्विच ऑफ येतोय. तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे त्याने सांगितलंच नाही त्याला उशीर होतोय ते? कुठे गेलाय अर्जुन आणि किती वाजले त्याचं भान तर आहे का त्याला? तेव्हा सायली म्हणते, आई शांत व्हा तुम्ही, ते केसच्या कामासाठीच गेले आणि एकटे नाहीत, त्यांच्याबरोबर चैतन्य भाऊजी आहेत. मित्रांनो, मग जरा कल्पना आणि प्रतापला बरं वाटतं. नंतर सायली म्हणते, आणि कदाचित फोनची बॅटरी गेली असेल म्हणून फोन स्विच ऑफ लागतोय. तुम्ही काळजी करू नका, ते कुठून तरी चार्जर मिळवतील आणि फोन करतील. तेव्हा प्रताप म्हणतो, ठीक आहे, कळव आम्हाला. तेव्हा सायली म्हणते, आई तुमचा पाय बरा आहे का? तेव्हा मग कल्पना पुन्हा सायलीला रागवते आणि म्हणते, अर्जुनबद्दल एक वाक्य बोलले म्हणून सलगी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, माफ करा, त्यांचा फोन आला की मी कळवतो तुम्हाला, तुम्ही झोपा. मित्रांनो, इकडे अर्जुन आणि चैतन्यही खूप टेन्शनमध्ये असतात. अजूनही त्यांना अथर्व विचारे भेटलेला नसतो. आता इकडे प्रतिमा जेवलेली नाही हे रविराजच्या लक्षात आल्यानंतर रविराज तिला शोधण्यासाठी रूममध्ये जातात, पण ती तिथंही नसते. त्यावेळी ते बाहेर येतात. तिथे प्रतिमा निवांत बसलेली त्यांना दिसते. तिला बघून रविराज म्हणतात, मगाशी रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेलो, सॉरी. तेव्हा प्रतिमा म्हणते, माफी नका मागू तुम्ही. तेव्हा मग रविराज म्हणतो की तू घरात कुठं दिसली नाहीस, मला खूप भीती वाटली. मला तुला पुन्हा गमवायचं नाही ग. तुला इथं बसलेलं बघून मला वाटलं की आता मी तुला गमवत नाही, उलट मला पूर्वीची प्रतिमा सापडत चालली. तेव्हा प्रतिमा म्हणते, म्हणजे? मग रविराज सांगतात की ही तुझ्या आवडीची जागा आहे. आपल्या अपघातापूर्वी तू जेव्हा जेव्हा अस्वस्थ व्हायचीस ना, तेव्हा तू इथं येऊन बसायचीस. तुला इथं खूप शांत वाटायचं. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, मला अजिबातच आठवत नाही, पण का कुणास ठाऊक आज वाटलं इथं येऊन बसावं. तेव्हा रविराज म्हणतात, ह्या आठवणींना तुझ्या मनात खोलवर रुतून बसल्यात. मला खात्री आहे तुझी स्मृतीसुद्धा हळूहळू परत येईल. तेव्हा प्रतिमा म्हणते, स्मृती हळूहळू परत येईल की आहे ती स्मृतीही जाईल? मित्रांनो, हे ऐकून रविराज म्हणतात, का ग असं का म्हणतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, का नाही? तेव्हा रविराज म्हणतात, मी मगाशी उगाचच तुझ्यावर चिडचिड केली, पण काय करू ग, तन्वीला तिच्या आयुष्यातून या सगळ्यातून पुढं न्यायचं आहे, पण तिचं मन न दुखावता हे कसं करायचं हेच कळत नाही. मित्रांनो, इकडे सायली अजूनही अर्जुनची वाट बघत असते. अर्जुन आला नाही म्हणून ती खूप टेन्शनमध्ये असते. इकडे अर्जुनही अथर्वला शोधण्यासाठी खूप फिरत असतो. मित्रांनो, सायली आणि अर्जुन दोघांचीही खूप वाईट अवस्था झालेली असते. दोघेही खूप अस्वस्थ असतात. आजचा भाग इथे संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये सायली देवी आईला प्रार्थना करत असते की अथर्व विचारे लवकर सापडू दे. आणि इकडे अर्जुन आणि चैतन्याच्या प्रयत्नाने अथर्व विचारे त्यांना शेवटी सापडतो. तेव्हा अर्जुन अथर्वला विचारणार असतो की तू आमच्या केससाठी किती महत्त्वाचा आहेस ते. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अथर्व काय म्हणतो ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.